आहे. तर हा 265 आणि नानासाहेब गारडे यांचा आहे. गाव ढवळ, तालुका फलटण, जिल्हा सातारा या ठिकाणचा आहे. तर या ठिकाणं पण 22-23 फेब्रुवारी दरम्यान या ठिकाणं बेसल डोस, त्यानंतरनं बाकी तणनाशक वगैरे या ज्या फवारण्या केल्या त्या संदर्भातला व्हिडिओ आपल्याकडं पहिला यूट्यूब चॅनलला आहे. तर हा आजचा व्हिडिओ जो आहे, तर यामध्ये हे अशा पद्धतीने आपल्याला साईज मिळालेली आहे ऊसाची. आणि साधारणपणे 4 महिन्यामध्ये एक 8 कांड्यापर्यंत 7 ते 8 कांड्यांपर्यंत ऊसाची वाढ झालेली आहे. अशा पद्धतीने ही पेरे जे आहेत हे लांब पडलेले आहेत चांगले. तर या ठिकाणं ह्याच्यामध्ये एका बुंद्यामध्ये साधारणपणे 1 2 3 4 5 6 7 8 9 ते 10 ऊसापर्यंत या ठिकाणं ऊसाची संख्या आहे. आणि हे फेब्रुवारी नंतर आता जून या 4 महिन्यामध्ये 22 फेब्रुवारीला आपण जे खतांचं नियोजन केलं तर तिथून पुढं मार्चमध्ये एक साधारणपणे 2-4 दिवसाच्या अंतरानं पुढं खतं वगैरे गेलेले आहेत. तर तो मिळालेला आपल्याला हा जो 4 महिन्यातला बदल हा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे. आणि ही पेरेची साईज अशा पद्धतीने आलेली आहे. तर या ठिकाणं महत्त्वाचं काय आहे, याही क्षेत्राला परत एकदा सांगतो, 1 ग्रॅमसुद्धा आपण कॅल्शियम नायट्रेट वापरलेलं नाही आहे. जे न्यूट्रिशन लागतं किंवा जी काळजी घेणं आहे, आणि हा लागवडीचा प्लॉट आहे. आणि ह्याच्या आधीचा जो प्लॉट होता तुम्हाला जे सांगितलं होतं, तर तो खोडव्याचा प्लॉट होता. खोडव्यामध्ये आणि लागवडीमध्ये जे या ठिकाणी पेरेंट साईज मिळते, तर लागवडीमध्ये आपल्याला 7 ते 8 कांड्यावरती आहे. आतमधली एक आहे 9वी कांडी आहे, पण ती पुढं की आपण ती ओपन करत नाही आहे, कारण त्यामुळे ते शेंडे वगैरे मोडण्याची शक्यता असते किंवा ऊसाचं वाढ मोडण्याची शक्यता असते. तसं खोडव्यामध्ये पण आपल्याला 8-9पर्यंत पेऱ्यांची साईज मिळते. आणि एका बुंद्यामध्ये साधारणपणे 9 ते 10 ऊस आहेत. त्यावेळी अशा पद्धतीने जर संख्या ठेवली तर आपल्याला निश्चितच एकरी उत्पादन जे म्हणतो आपण 100 टन मिळणं गरजेचं आहे. तर ते मिळतं. तर त्यासाठी लागणारं खतांचं नियोजन हे फक्त लागवडीच्या वेळेस बेसल डोस देतो, त्यानंतर मोठ्या बांधण्याच्या वेळेस किंवा ज्या 2 बांधण्या करतो त्या दरम्यान जे खतं देतो, तर ती दिल्यानंतर जे तिथून पुढचं जे खतांचं नियोजन असतं तर ते अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण तिथून पुढे जो ऊस आपला 5-6 महिन्यांचा होऊन जातो, तिथून पुढे आपण तोडणीपर्यंत जे खतं देत नाहीत किंवा बाकीची जी कामं करत नाही आपण ऊस पिकासाठी, तर ती जर केली तर आपण 100% एकरी 100 टन उत्पादन घेऊ शकतो. आणि ह्या ज्या नंतरचे जे बदल असतील ते तुम्हाला दिवाळीनंतर निश्चित दाखवले जातील. कशा पद्धतीने आमची साईज होते, वाढ किती होते, कांड्यांची संख्या किती आहे, हेही दाखवण्याचा प्रयत्न राहील. कारण हा प्लॉट जो आहे तो डमडेरे ॲग्रो सोल्युशन.1 या यूट्यूब चॅनलवर पाहता येईल. त्याचबरोबर डमडेरे ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यामध्ये मी स्वतः काम करत आहे. आणि ह्याचे जे रिझल्ट आहेत किंवा शेतीमध्ये लागणारं जे नियोजन म्हणतो आपण ते कसं असावं हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. आणि शेतकऱ्यांना शेती तोट्यात जाते, नंतर शेतीमध्ये आर्थिक जी तूट असते ती कशी ताळमेळ ठेवावा किंवा पिकाच्या वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थामध्ये काय काळजी घ्यावी या संदर्भात मार्गदर्शन केलं जातं. या ठिकाणी आपण जे खताचे डोस घेतले होते ते इतरांच्या पेक्षा एक साधारणपणे एकरी 8 ते 7 हजारापर्यंत खर्च कसा कमी करता येईल यावरती आपण भर दिलेला आहे. कारण जो 8-9 हजाराचा तुमचा खर्च वाढणार होता तो तिथं कमी केलेला आहे. आणि तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी पेऱ्यांची साईज वाढ जी कॅनॉपी म्हणतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं या पिकामध्ये जे काही बदल आहेत तर ते हे एकदम चांगले आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत. आणि इथून पुढचे जे बदल आहेत ते तुम्हाला नंतरनं एक साधारणपणे दिवाळीच्या टायमिंगला या ठिकाणचा व्हिडिओ पुन्हा एकदा मिळेल. आणि हा जो प्लॉट आहे आत्ताचा हा लागवडीचा आहे, आणि त्याच्यापूर्वीचा जो होता तो खोडवा पिकाचा आहे. हे दोन्ही पिकांचं नियोजन आणि या ठिकाणी येणारं उत्पादन वगैरे त्याही गोष्टी पुढं आपण शेवटपर्यंत देणार आहोत. तर निश्चित या ठिकाणं ऊस बागायतदारांना एकच सांगणं आहे की अतिरिक्त खर्च टाळा, योग्य मार्गदर्शन घ्या आणि योग्य पद्धतीनं ऊस पिकाचं नियोजन ठेवा. आळवणी वगैरे हा कन्सेप्ट यामध्ये आपण काय वापरलेला नाही आहे कोणत्याही प्रकारची.
कारण एक लागत होती तर ती थोडी वेगळी होती, त्याचा काय म्हणजे एवढं कॉस्टिंग नव्हतं, 200-300 रुपये एकरी खर्च आलेला आहे. तर तो थोडा वेगळ्या कन्सेप्टसाठी वापरलेला आहे आणि त्याचे पण चांगले रिझल्ट आले आणि त्याची ही वाढ वाढीमध्ये ज्या या पिकामध्ये आता दिसत आहेत त्याचे इम्पॅक्ट चांगले येऊन गेलेले आहेत आपल्याला. सांगण्याचं कारण एकच की आपण 3-4 हजाराचा आळवणी करतो, 2-3 19-19चं ड्रेंजिंग करतो, ह्याची गरज नाही आहे पिकासाठी. कारण सांगण्याचा उद्देश एकच आहे की फक्त दैनंदिन खर्च वाढत आहेत शेतीमध्ये, परंतु त्या पट्टीमध्ये आपलं उत्पादन वाढत नाही आहे. तर ते वाढण्यासाठी किंवा ऊस पीक असेल, तुमचं केळी पीक असेल, डाळिंब पीक असेल, तर त्यातले अनावश्यक खर्च टाळा आणि योग्य पद्धतीनं शेतीमध्ये ऊस पिकाचं नियोजन जर वर्षभर किंवा ऊसाच्या लागवडीपासून काढणीपर्यंत किंवा तोडणीपर्यंत जर केलं तर निश्चितच ऊस शेती ही फायदेशीर आहे आणि ठरते, हेच दाखवण्याच्या या ठिकाणी प्रयत्न आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, ऊस बागायतदारांनो.